ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. सांगेन मी तुम्हाला आईची भूमिका काय असते बघा. माऊली बाळांत हा शब्द आहे. बाळांत हा शब्द असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, त्याला म्हणतात बाळांत. जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आपला चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. आपले गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर न पाहता पोटातच जी प्रेम करते तिला आई म्हणतात बघा. आपल्या लेकरावर न पाहता एवढं प्रेम करणारे जगाच्या पाठीवर कोणी भेटणार नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालत मध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे या शेवेश केरे शरीरे लोन गेले. म्हणून मी सांगेल तुम्हाला, या मायांना आता 9 दिवस उपवास आहेत बघा. बरोबर आहे ना? पण सांगून महाराज माऊली महाराज यांनी 9 दिवस उपवास धरलेला असतो बायांनी. पण माता माऊल्या यानं धरलेला 9 दिवसाचा जरी उपवास असेल ना तर स्वतःसाठी कधीच नसतो. एक तर मुलासाठी, बरोबर, एक तर मुलासाठी, नाही तर मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. पण यांचा उपवास स्वतःसाठी कोणताच नाही. एक वटपौर्णिमा सोडली तर यांचे सगळे उपवास आपल्यासाठी आहेत महाराज. सगळे उपवास आपल्यासाठी आहेत, लक्षात ठेवा बरं का. अजून सांगेन मी तुम्हाला, घरात अरे स्वयंपाक जर केला ना, आई जेवायची राहिली असेल ना, ती स्वतःसाठी स्वयंपाक कधी करत नाही. पण तिचं पोरग जर अर्ध्या तासानं उशीर आलं आणि म्हणलं आई जेवायचं, तर जी स्वतः उपवाशी झोपलेली आहे ती पोरासाठी उठून स्वयंपाक करते आणि त्याला जेव घालते. त्याला आई म्हणतात, त्याला आई म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल तुम्हाला का, या जगाच्या पाठीवर मुलीचं माहेर कुठपर्यंत आई आहे तोपर्यंत. म्हणून म्हणतात ना, गुणवान पोरावर आई प्रेम करल नवल नाही हो, अवगुण्यावर पण तेवढंच प्रेम करते. म्हणून ज्ञानोबारायानं सुद्धा अवगुणी लेकरावर प्रेम जास्त केलं. जे खळांची व्यंकटी मरती होता परस्परी जडो मैत्र जीवांचे. लक्षात ठेवा, साधू संतांनी सुद्धा लेकरावर याच प्रेम केलेला आहे. आई सुद्धा आपल्या लेकरावर प्रेम करत राहते. म्हणून म्हणतात, सबसे बडी है